काय बघितलंय पण आतापर्यंत? काल काय बघितलं होतं आपण? कॉपी मॉड्यूल. कॉपी मॉड्यूल, करेक्ट. कॉपी मॉड्यूलने काय करतो आपण? कॉपी मॉड्यूलने काय एका करतो फाईल आपण? दुसऱ्या फाईलला एका सर्व्हरवर दुसऱ्या सर्व्हरला फाईल कॉपी करतो. बरोबर, परफेक्ट. आपल्या लोकल लॅपटॉप मध्ये जी पण फाईल अवेलेबल आहे ही फाईल कुठे जाणार? आपल्या रेपॉझिटरी मध्ये अवेलेबल असायला पाहिजे. कुठे असायला पाहिजे ती? रेपॉझिटरी मध्ये अवेलेबल असायला पाहिजे. हे माझ्या लोकल सिस्टम मध्ये भलेही असेल पण हे कुठे अवेलेबल आहे? रेपॉझिटरी मध्ये अवेलेबल आहे, जिथून आपण काय करतोय तर आपली जे फाईल आहे त्याला एक्झिक्यूट करतोय. ओके, तर index.html आपण ऑलरेडी क्रिएट केली आहे. देन त्यानंतर आपण इन्स्टॉलेशन मध्ये काय करतोय तर हे MAPT झालं अपडेट. तर इथे आपण बघितलंय कॉपी मॉड्यूल. कॉपी मॉड्यूल सिंपलच आहे. सोर्स आणि डेस्टिनेशन काय क्रिटिकल आहे ते? सोर्स index.html म्हणजे प्रेझेंट वर्किंग डायरेक्टरी. इथे बॅच 24 हे जे आपली रिपॉझिटरी आहे इथे चेक करणार. तो असेल तर त्याला या डेस्टिनेशन वर पास करणार, कॉपी करणार. क्लिअर आहे? देन त्यानंतर आपण काय बघितलंय की बाबा ठीक आहे एक लाईन तर कॉपी करून आपण index.html मधून टाकतोय, index.html फाईल टाकतोय. बट आपल्याला index.html मध्ये आणखी काही एक्स्ट्रा डेटा पाहिजे, आणखी काही एक्स्ट्रा डेटा पाहिजे. तर काय बघितलं आपण? ऍड वन लाईन, सिंगल लाईन और रिप्लेस ऍड व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. क्लिअर? फक्त आपल्याला मेन पाथ पाहिजे, कोणत्या पाथवर तुम्हाला चेंजेस करायचे आहे ते. देन त्यानंतर तुमचा रेजेक्स असणार. तुम्ही इथे जर या पद्धतीने लिहिलं, लास्ट पॉइंट दिलाय मी हा, तर लाईन कुठून ऍड होईल? लास्ट म्हणजे जे पहिली लाईन संपलेली आहे ऑलरेडी अवेलेबल आहे त्याच्या नंतर. जर मला पहिली लाईन रिप्लेसच करायची असेल तर त्या लाईनचा स्टार्टिंग पॉइंट देणार. ठीक आहे? यामध्ये मल्टिपल टर्म्स आहे, याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यांचा यूज करून त्यांना ऍक्च्युअली होतं कसं ते बघावं लागेल. क्लिअर आहे? याचे एक्झाम्पल्स वगैरे ऑलरेडी अवेलेबल असतात, ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ते क्लोज केले असणार मी. ठीक आहे, तर सिम्पली सर्च करायचं लाईन इन फाईल और हाऊ टू ऍड कंटेंट इन दी वेब सर्व्हर युजिंग Ansible. सो यू विल गेट ऑल दोज modules that we already seen here. Clear? So line in file for single line, replace or add. Then त्यानंतर we have seen like how to add block multiple lines in the our configuration file index.html. Clear? Then we already tested with adding multiple lines. Then what it will show us, एक ब्लॉक दाखवतो तो, है ना, की एवढा लाईन्स आहे, एवढा ब्लॉक आहे, तुम्ही तो ऍड केलेला आहे. बट ते रिप्लेस करायचे आपल्याला नकोय, तर त्यासाठी आपण एक मार्कर म्हणून एक लाईन ऍड केलेली आहे. ही लाईन सुद्धा कुठे मिळते आपल्याला? ऑफिशियल पेजेसवर अवेलेबल आहे. देन त्यानंतर आपण सिस्टम डी वाला पण टास्क करून बघितलेला. हे कशासाठी आवश्यक आहे? सर्व्हिसला स्टार्ट करण्यासाठी. काही चेंजेस झाल्यानंतर ती सर्व्हिस रिस्टार्ट व्हायला पाहिजे की नाही. जर ऑटोमॅटिकली ते होत असेल, अपडेट करत असेल पूर्ण कंटेंट, तर ठीक आहे. नाही झालं तर आपल्याला रिस्टार्ट करून बघावं लागेल. तर ते पण बघितलेलं आपण. ठीक आहे, काही इश्यू आहे का यामध्ये? तर एवढ्या साऱ्या टर्म्स आपण काल बघितल्या, तर याच्या समोर बघू. ठीक आहे, सो मी एक आणखी नवीन फाईल क्रिएट करतोय. नवीन फाईल मध्ये काय लिहिणार? गॅदर ची स्पेलिंग बरोबर आहे? सांगा ना मग. THER gather.yml. ठीक आहे, असं लिहितोय मी. बघू आपण याच्यामध्ये आपल्याला काय करायचं. तर आपण काय बघितलं? गॅदरिंग फॅक्ट्स. एक जो टास्क Ansible स्वतःहून परफॉर्म करतो त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे. कमांड काय करावे लागते त्यासाठी? IP ॲड्रेस चेक करू का फास्ट मध्ये आपण, आणि आपली न्यू फाईल लिहायला सुरुवात करू. तो yes sudo -i cd/etc/ansible and then batch आपला repository
बघा गिट लर्न करणे किती इम्पॉर्टंट ठरलं आपल्याला. आपण रेपॉझिटरीवर काम करतोय, रेपॉझिटरी थ्रूच काम होणार. सगळ्या फाईल्स वगैरे सगळं जे काही आपल्याला कॉपी पेस्ट आहे जे काही करायचं असेल ते फाईल्स कॉन्फिगरेशन सगळ्या या रेपॉझिटरीमध्ये ठेवायचं आणि तिथूनच आपल्या सर्व्हरवर ते जातात. ओके, सो इथे आपला फोल्डर आहे अँसिबल हिअर. ओके, हां. तर गॅदरिंग फॅक्ट्स जो आपण बघितला होता, अँसिबल स्वतःहून जो एक टास्क परफॉर्म करतो पूर्ण होस्ट मशीनची इन्फॉर्मेशन कॅप्चर करण्यासाठी, ते जे आहे ते कसं बघतो आपण, अँसिबल ऑल -m सेटअप है ना. किती लांब गेली आहे ती कमांड. हा, हिअर. ठीक आहे, तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते. बट ही इन्फॉर्मेशन तुम्हाला जर कॅप्चर करायची असेल कसं करायचं ते सांगितलेलं मी. कंडिशन वापरायची है ना. हा, तर आणखी जर तुम्हाला याचं नॉर्मल इन्फॉर्मेशन पण प्रिंट करायची असेल किंवा बघायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी सिंपलचा टास्क आपल्याला लिहावं लागेल कलेक्ट फॅक्ट म्हणून. ठीक आहे, मी आता तुम्हाला ऑलरेडी आयडिया आहे सगळी, तर मी डायरेक्टली कॉपी करतोय माझ्या फाईल्स. ठीक आहे, आणि लेट्स गेट चेक. तर काय करतोय मी, गॅदरिंग फॅक्ट्स फ्रॉम वेब सर्व्हर देन होस्ट ऑल. ऑलरेडी तुम्हाला आयडिया आहे. टास्क मध्ये आपण काय करतोय, कलेक्ट ओएस नेम आणि देन त्यानंतर डिबग नॉर्मलचा प्रिंट ऑप्शन आपण यूज करतोय, डिबग म्हणजेच. आणि मेसेज मध्ये काय दिलेलं आहे मी, डिस्ट्रीब्युशन. काही नाव टाकलंय, काय टाकलंय का, अशा टाईपचा कुठला व्हेरिएबल सेट केलाय का, नाही. तर आपल्याकडे इथे जे अवेलेबल आहे ह्या सगळ्यांना आपण काय करू शकतो, ऍज अ व्हेरिएबल यूज करू शकतो. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे, तर तो डायरेक्टली मी इथे यूज करतोय. डायरेक्टली मी असं कुठे इकडे सेट केलंय का व्हेरिएबल मध्ये, नाही केलंय. तर मी डायरेक्टली काय सांगतोय याला की अँसिबल अंडरस्कोर डिस्ट्रीब्युशन काय आहे हे मला प्रिंट करून दे. इफ इन केस तुम्हाला माहिती नाही समोरचा ओएस तुम्हाला प्रिंट करून चेक करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. देन तो कुठलाही ऑपरेटिंग सिस्टम असो होस्ट मशीनचा प्रिंट होईल अँड देन यू विल आयडेंटिफाय या समोर कुठला आहे ऑपरेटिंग सिस्टम, सेंटोस किंवा उबंतू किंवा दुसरं कुठला, राईट. देन त्यानंतर आपल्याला आयपी पाहिजे, तर आपण कलेक्ट आयपी ऍड्रेस हा एक मेसेज प्रिंट करतोय आणि त्यामध्ये काय करणार आपण, अँसिबल अंडरस्कोर डिफॉल्ट आयपी v4. आता सर हे कुठे अवेलेबल असतात, ते इकडेच अवेलेबल असतात. काय दिलेलं आहे आपण, अँसिबल अंडरस्कोर डिस्ट्रीब्युशन. तर इथे बघा अँसिबल अंडरस्कोर डिस्ट्रीब्युशन कुठे ना कुठे तुम्हाला मिळून जाईल. आपण काल बघितलेलं आहे ना, बघितलं की नाही, डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, सो लेट्स गेट चेक. तुम्हाला कर्नल ओएस पाहिजे, कर्नलचा वर्जन पाहिजे तर कर्नल वर्जन तुम्ही घेऊ शकता. अँसिबल होस्ट नेम पाहिजे तर होस्ट नेम तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, ते कुठे तर कुठे असेलच. इथे तुम्हाला फक्त चेक करायचं आहे की ऍक्च्युली ते आहे कुठे आहे. ते मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, फक्त दाखवायचं. चेक करू आपण ओएस अँसिबल डिस्ट्रीब्युशन. चेक चेक. हे बघितलंय आपण ओएस फॅमिली वगैरे, राईट. याच्याच खाली कुठेतरी होतं ते. ठीक आहे, हे पूर्ण आपल्याला कॅट मध्ये वगैरे ओपन करून बघावं लागेल. ठीक आहे, ते मिळून जाईल. ठीक आहे, डिफॉल्ट आयपी वर्जन, आयपी पण मिळून जाईल. लेट मी चेक वन मोर टाइम. आपल्याला काल परवा दिसलेलं ना आयपी ऍड्रेसेस वगैरे, आयपी ऍड्रेसेस दिसले होते आपल्याला. हा,
इथे डिस्क्रिप्शन आहे. अँसिबल डिस्ट्रीब्युशन कुठे गेलं ते, प्रायव्हेट आयपी दिलेला आहे. ठीक आहे, होस्ट नेमचा प्रायव्हेट आयपी दिसतोय, पब्लिक आयपी पण तिथे इंटरफेस होऊन जाईल. इथे दिलेला आहे आयपी ॲड्रेस प्रायव्हेट जो आपण मेन्शन केलेला, तर हा आयपी ॲड्रेस प्रिंट होईल किंवा पब्लिक आयपी V4 आपण सांगितलेला आहे, तर V4 तो प्रिंट होईल. आपण याला एक्झिक्यूट करून बघू ऍक्च्युली आउटपुट काय येते ते बघू, कारण भरपूर सारा कंटेंट आहे जो ऑफमध्ये दिसणार नाही आपल्याला, इथे क्लोज झालेला आहे. ठीक आहे, तर लेट्स चेक. वन मोर, आपण आपल्या फ्लेक्झिबिलिटीसाठी चेक करण्यासाठी काय करणार, तर एक टर्म आपण यूज करून टाकू. जसं की इथे दिसतंय PWD. PWD, तर आपण PWD इथे टाईप करू. एक आणखी एक मेसेज लिहू आपण इथे, प्रिंट वर्किंग डायरेक्टरी. ठीक आहे, MSG, आणि देन यामध्ये काय असणार, यामध्ये काय असणार, सॉरी डायरेक्ट MSG लिहिलंय का मी, डीबग लिहावं लागेल, आणि देन याच्या खाली काय लिहावं लागेल, MSG इंडेंटेशनचा इश्यू आहे. परफेक्ट. नाव इथे मी डबल कोट मध्ये, डबल कर्ली ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार, PWD. दिसतो इथे. हा, सिंपल. लेट्स टेस्ट इट. commit, facts as variable आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, बट ठीक आहे परत एकदा प्रॅक्टिस करतोय. यानंतर ना आता बघा आपल्याकडे तीन टास्क झालेत ना. 3 टास्क पैकी जर एखादा टास्क स्किप करायचा आहे किंवा यापैकी आपल्याला पर्टिक्युलरली फक्त हा लास्ट वाला टास्क एक्झिक्यूट करायचा आहे, बाकी 2 एक्झिक्यूट व्हायलाच नको पाहिजे. ठीक आहे, तर तो कॉन्सेप्ट पण बघू आपण. त्यासाठी यूज केलं जातं टॅग्स. काय यूज केलं जातं, टॅग्स. टॅग डिस्ट्रीब्युशन्स, git pull. परफेक्ट. फाईलचं नाव काय आपलं, गॅदर. एंटर. सो इट स्टार्टेड परफॉर्मिंग. प्रिंट वर्किंग डायरेक्टरी, डीबग. इथे काहीतरी इश्यू दिसतोय. MSG PWD. अच्छा, PWD ला त्याने कॅप्चर केलेलं नाही, तर एकदा चेक करू, परत दुसरं काहीतरी यूज करू. अनसिबल नोड नेम असं टाकून देऊ एकदा. ठीक आहे, आपण जस्ट चेक करतोय तर त्यासाठी
PWD मध्ये आता ते कसं लिहावं लागेल बघा. PWD जर आपल्याला पाहिजे तर PWD आहे कशाच्या आतमध्ये, इथे काय दिसतंय आपल्याला सर्वात आधी हा ट्री टाइप स्ट्रक्चर आहे. तर Ansible LSB असं लिहावं लागेल, देन डॉट म्हणून ID लिहावं लागेल जे आपण ऑलरेडी बघतोय ना. तर इथे जर मला PWD यूज करायचं असेल तर ते PWD कोणत्या ट्री मध्ये येतं आधी ते मेन्शन करावं लागेल, त्यानंतर ना आपल्याला ते मिळणार. इथे होतं ना ते PWD. तर PWD कोणाच्या अंडर मध्ये येतं, Ansible_env मध्ये. तर Ansible_env.pwd असं द्यावं लागेल तुम्हाला. आपण ते पण ट्राय करू, बट ठीक आहे. Ansible नोड नेम सोबत जाऊ आपण सगळं, ठीक आहे. इथे 3 आहे लागला का, ठीक आहे. सी परफॉर्म झालेलं दिसत आहे, सगळे टास्क परफॉर्म झालेले आहेत तिथे बघा. हे आहे अवेलेबल, बट ते तिथे दिसणार नाही, ठीक आहे, कारण तो पूर्ण आपला जो स्क्रोलिंग आहे ते एंड होऊन जातं. तो कंटेंट तेवढा पण दाखवत नाही आहे स्क्रीनवर. बट इथे बघा दाखवलाय त्यांनी मेसेज मध्ये उबंतू प्रिंट केलेलं आहे. काय पास केलं होतं आपण इथे Ansible_distribution, तर त्याने प्रॉपरली इथे उबंतू प्रिंट केलेला आहे. कोणता डिस्ट्रीब्युशन आहे तो चेक करतो इथे, आणि त्यानंतर प्रिंट करतोय. इकडे बघा आपण काय सांगितलं आहे, IP व्हर्जन V4. तर IP व्हर्जन V4 मध्ये आपण काय दिलेलं आहे सर्वात आधी, प्रायव्हेट IP ऍड्रेस. तर प्रायव्हेट IP ऍड्रेस तो इथे प्रिंट करतोय सिंग, ठीक आहे. हाच आपला प्रायव्हेट IP ऍड्रेस आपण इथे मेन्शन केलेला असणार आहे. लिनक्स मशीन मध्ये चेक करा जाऊन, या मशीनचा प्रायव्हेट IP ऍड्रेस दिसतंय 4636. तर इथे पण तुम्हाला 4636 दिसेल. क्लिअर झालं आता, ठीक आहे. त्यानंतर इथे आपण काय केलंय, नॉर्मलचा Ansible_node नेम. तर इथे नोड नेम सुद्धा अवेलेबल झालेला आहे. तर हा टास्क समजला. काय करतोय आपण, जे काही गॅदरिंग जे काही आपण इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे अवेलेबल, त्या इन्फॉर्मेशन मधून काहीतरी आपण आउटपुट मागतोय त्याला. आपण इथे फक्त प्रिंट करून बघितलं, बट कंडिशन मध्ये आपण कशा पद्धतीने यूज करतो ते ऑलरेडी बघितलेलं आहे, ठीक आहे. एवढं समजलं की गॅदरिंगला पूर्ण ऍज अ व्हेरिएबल्स यूज करू शकता तुम्ही, ठीक आहे. देन त्यानंतर आपण बघू की एखादा टास्क जर मला इथे स्किप करायचा असेल तर काय करणार. एखादा टास्क जर मला स्किप करायचा असेल तर काय करणार. तर त्यासाठी आपल्याला लिहावं लागेल, याला टॅग्स द्यावे लागतील, ठीक आहे. टॅग दिले तर काय होईल, आपण त्याला प्रॉपरली आयडेंटिफाय करू शकतो. टॅग दिल्यानंतर काय होईल, प्रॉपरली आयडेंटिफाय करू शकतो की हा टास्क 1 आहे, टास्क 2 आहे, टास्क 3 आहे, ठीक आहे. तर टॅग्स कसे द्यायचे ते एकदम नॉर्मल आहे. त्याच्यामध्ये पण काही आपल्याला जास्त क्रिटिकल थिंग नाहीये. तर आय एम गोइंग हिअर टू गिव्ह यू टॅग. सिंपलचा टॅग यूज करायचा, आपल्या मशीन मध्ये येणार आणि याला आपण काय देणार, टॅग्स. दॅट्स इट. एवढं करतोय आपण. आणखी काय केलं का नाही. याला दुसरा टॅग देऊ, याला काय देणार, टॅग्स. टॅग्स मध्ये याचं नाव देऊ आपण काय, टास्क 2, आणि याला देऊ आपण, हे प्रॉपर आयडेंटिफिकेशन साठी आहे. या टॅग्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर जो आपला काय, सॉरी हे नाही द्यायचं इथे, एखादा टास्क आपण स्किप पण करू शकतो
आणि एखादा पर्टिक्युलर टास्क या 4 पैकी 3-4 जे काही टास्क आपल्याकडे दिलेले आहेत त्या टास्क पैकी आपल्याला जर हा लास्ट वाला टास्क परफॉर्म करायचा असेल तर डायरेक्टली आपण याच्यावर जम्प करू शकतो. ठीक आहे, एवढं आलं लक्षात. तर लेट्स चेक दिस वन टू. याला काय देतोय मी टास्क 3. कळलं काय दिलेलं आहे? मी फक्त टॅग अलॉट केलेले आहेत प्रत्येक टास्कला. आणखी काही केलंय का? नाही. देन सिंपल हिअर add, check this one as well, commit, tags added, push and try. ओके, फुल यायचं अजून. झालं फुल. ठीक आहे, तर करून बघायचं. टॅग्स लागलेत. आता टॅग्स आपल्याला बघायला लागेल ना की टॅग्स आपण दिले आहेत तर ते आहे की नाही आहे. आपले या पद्धतीने परफॉर्म तर होतीये. यामध्ये आपण काही स्किप केलंय का अजून? नाही. तर इथे आपल्याला ऑप्शन्स यूज करायचे असतात की हायफन टॅग लिस्ट. आपण कुठले टॅग्स यूज केलेले आहे? तर अँसिबल प्लेबुक, अँसिबल हायफन प्लेबुक, देन हायफन टॅग्स लिस्ट. लेट मी चेक हायफन मध्ये यूज होत आहे की कसं होत आहे. readme.md कुठे गेलं आपलं? here टॅग्स. ठीक आहे, तर हे आहे हायफन लिस्ट आणि हायफन काय करणार आपण? स्किप टॅग आणि हायफन टॅग्स जर बघायचे असेल तर. सो अँसिबल प्लेबुक, गॅदर, सॉरी स्टार्टिंगला लिहावं लागेल बहुतेक. कमांड दिली आहे का बघ बरं. प्लेबुक नसणार इथे. अँसिबल हायफन टॅग. ओके, सिंटॅक्स बघून घेऊ एकदा. Ansible, sorry, Ansible हायफन टॅग्स काय? हा ठीक आहे, मी सर्च करतो. थोडं कन्फ्युजन आहे की ही मला टॅग्स सिंटॅक्स बघून घेऊ टॅग्स कसे लावायचे आहेत. ठीक आहे. ओके, सो कम टू द पेज. Ansible tags example and commands दिसतात का इथे? ठीक आहे, टॅग्स आपण मल्टिपल देऊ शकतो फॉर सिंपल आयडेंटिफिकेशन. आणि यांना चेक करायचं असेल तर Ansible प्लेबुक साइड हायफन टॅग. हा सेम आहे, बट का नाही परफॉर्म झालं होतं? स्पेस कुठे नाही द्यायचं आहे.
तर आहे ना बरोबर टॅग्स. लिस्ट लिस्ट नाही दिलं म्हणून आहे का? हा, लिस्ट नाही दिलेलं आहे. प्लेबुक ठीक आहे, ऑफिशियल याच्यावर बघून घेऊ. प्लेबुकचं नाव नाही द्यायला लागेल बहुतेक. पण प्लेबुक किधर तो भी गलत कर रहे अपन. मला प्रॉपरली आठवत नाहीये आता. हा तेच आहे, मला पण माहिती आहे, बट आता इथे परफॉर्म होत नाही ना ते कमांड. कमांड्स तर सेम आहे. लिस्ट जर बघायची असेल तर कसं करतोय आपण ते बघतोय. हायफन लिस्ट टॅग एक्झाम्पल हायफन. अच्छा ओके, एक छोटीशी मिस्टेक इथे. ऑप्शन द्यायचं आहे म्हणते बहुतेक, नाही. देन सी लिस्ट टॅग्स. अच्छा, मी मागे पुढे लिहिलंय असं आहे का? लिस्ट हायफन टॅग. मग लवकर का नाही सांगितलं? हे का नाही घेते? प्रॉपर तर देतोय आपण. एक मिनिट, एकदा मी पूल करून बघते, पूल झालाय काय नाही चेक करते. टॅक्स ठीक आहे, लिस्ट मध्ये देऊ शकतो. आणखी नेम एन्सिबल टॅग्स आणि टॅग 1 बरोबर तर दिलेलं आहे. फाईल मध्ये पण चेक करा, बरोबर आहे ना? यस, चुकलं कुठे? फाईल आपली बरोबर आहे. फाईल आपण लिहिलेलं आहे. प्रिंट मेसेज इथे पण त्यांनी प्रिंटच करून दाखवलेलं आहे. टॅग 1 याला दिलेलं आहे. देन अगेन इथे डिबग दिलेलं आहे, टॅग दिलेलं आहे. इंडिकेट दॅट हायफन युजेस टॅग्स. सेम तर थिंग आपण परफॉर्म करतोय, बट का एक्झिक्यूट होत नाहीये बघा. ही कमांड दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल हायफन टॅग्स हायफन स्कीप टॅग. तर एक काम करू आपण काय करणार, स्कीप करून बघणार. काही डबल कोट्स वगैरे दिलेले आहेत का? नाही. सो इट मीन्स एव्हरीथिंग इज ओके इन अवर कॉन्फिगरेशन फाईल. एक्झाम्पल्स हायफन टॅग्स स्कीप टॅग आपण ऍड करून बघू एकदा. ठीक आहे, तर त्याच्याने परफॉर्म होईल का? इथे ऑप्शन दिले का त्यांनी? हायफन लिस्ट हायफन टॅग्स. लिस्ट लिस्ट हायफन टॅग्स. अरे इथे ऑप्शन्स पण बरोबर यूज करतोय आपण, फक्त थोडा कुठे आता सिंटॅक्स बघायला लागेल आपल्याला. काय सांग? हा
तर ही प्लेबुकचं नाव हायफन स्कीप हायफन टॅग्स. तर आपला टास्क 1 आहे ना, चेक हायफन स्कीप लिहिलेलं आहे आपण, आणि देन हायफन टॅग लिहिलेला आहे, देन डबल कोट्स मध्ये टॅग 4. तर आपला टास्क 4 लिहिलेला आहे आपण, ठीक. टास्क 1 लिहिलेला आहे, स्किप करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. तर सेम करून बघतोय आणि परफॉर्म होईल का चेक करू. हा होत तर आहे, पण त्यांनी लिस्ट पण तर दाखवायला पाहिजे. तर आता इथे बघा स्किप टॅग तर परफॉर्म झालेला आहे. तर त्या सिम्पलचं काय केलं आहे, पहिला जो टास्क आपण टॅग दिलेला आहे, हा जो टास्क आहे पहिला टास्क हा स्किप केलेला आहे. अँसिबल डिस्ट्रीब्युशन वाला टास्क परफॉर्म झालेला नाही. मला लिस्ट दाखवायची होती, लिस्ट बघतो आपण, ठीक आहे. तर समजलं ना काय करतोय आपण ऍक्च्युली. तर एखाद्या टास्क आपल्याला जर स्किप करायचं असेल किंवा डायरेक्टली त्या टॅगला परफॉर्म करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता टॅग्स. क्लिअर आहे? ओके. ऑनलाईन मध्ये समजलं का काय केलंय? ऑनलाईन मध्ये समजलंय का काय केलंय? आपण टॅग बघतोय. टॅग कशासाठी यूज करणार? तर पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी, पर्टिक्युलर टास्क स्किप करण्यासाठी, फॉर बेटर आयडेंटिफिकेशन साठी आपण यूज करतोय. क्लिअर आहे का आनंद, प्रमोद? ते रन झालं नाही ना? झालं ना. हे काय हायफन स्किप टॅग्स मध्ये रन होत आहे. मला लिस्ट दाखवायची होती की आपण जे टॅग्स दिलेले आहेत ते पण दिसतात तिथे. बट येस, ठीक आहे, ते नाही झालं, पण स्किप करू शकतोय आपण, स्किप करू शकतोय. तर एक टास्क आपला स्किप झालेला आहे, ठीक आहे. आपण पर्टिक्युलर टास्क परफॉर्म पण करू शकतो. त्याच्यासाठी आपल्या कमांड मध्ये थोडी चेंजेस अगेन करावं लागेल. इथे फक्त स्किप न देता टॅग द्यावा लागेल. आता काय झालं, फक्त पहिला टास्क परफॉर्म झाला, बाकीचे 2 टास्क परफॉर्म झाले का? नाही. बघा, पहिला टास्क परफॉर्म झालेला आहे, बाकी दोन्ही टास्क परफॉर्म झालेले नाही. ओके. तर या पद्धतीने तुम्ही याचा यूज करू शकता. जर इथे तुम्ही स्किप लिहिताय तर तो स्किप होणार, जर तुम्ही फक्त टॅग लिहिताय तर तो टास्क परफॉर्म होणार. क्लिअर? हा. तर हे जे आहे टास्क 1 हा आपला एक टॅग आहे जो आपण परफॉर्म करतोय, दिलेला आहे एका पर्टिक्युलर टास्कला. क्लिअर? दोन्ही समजलं? स्किप कसं करायचं आणि त्याचा यूज केस कसा करायचा, ठीक आहे. तर यामध्येच असू शकते टास्कच्या ठिकाणी ऑल आणि हायफन लिस्ट असू शकते, लिस्ट टॅग्स नाही. अच्छा, आता झालंय, अपडेट नसेल झालं, जे काही आहे बघा आता दाखवत आहे तो आपल्याला प्रॉपरली टास्क. सगळं व्यवस्थित होतं आपलं, बट काय माहिती त्यांनी का बरं एरर दिलेत. बट आता तुम्ही प्रॉपरली चेक करू शकता की या प्लेबुक मध्ये आपण किती टास्क दिलेले आहेत, टॅग दिलेले आहेत 3. टास्क 1, टास्क 2, टास्क 3. 3 टास्क आहेत, तिन्ही टास्कला आपण नाव दिलेलं आहे की टास्क 1 आहे, टास्क 2 आहे, टास्क 3 आहे. आणि त्यापैकी कोणता परफॉर्म करायचा असेल तर तुम्हाला सिंपल काय करावं लागेल, तो पहिला टास्क परफॉर्म करायचा आहे का, पहिला टास्क परफॉर्म होईल. जर स्किप करायचं असेल तर हायफन स्किप टॅग्स. अंडरस्टूड? ठीक आहे. तर आणखी एक टर्म बघू. एवढं तर झालं. जर एखाद्या वेळेस तुम्हाला अशी सिच्युएशन येऊ शकते की मल्टिपल थिंग्स करायचे, मल्टिपल थिंग्स इन्स्टॉलेशन करायचं आहे. जसं अपाचे 2.1 इन्स्टॉल करणार तुम्ही, होऊ शकते तुमच्या सिस्टम मध्ये wget नाही आहे, wget इन्स्टॉल करणार तुम्ही, है ना, किंवा मल्टिपल मेसेजेस तुम्हाला प्रिंट करायचे असेल, तर अशा टायमाला तुम्ही काय करणार? अशा टायमाला आपण यूज करतो लूप. काय करणार आपण? लूप. तर मी एक नवीन फाईल क्रिएट करतोय. आय होप इथे टॅग्स तुम्हाला समजलेला आहे, ठीक आहे. तर एक नवीन फाईल क्रिएट करतोय, लूप .yml अँसिबल लूप्स लिहितोय इथे, नाहीतर तुम्ही कन्फ्युज होणार.
एंटर. ठीक आहे. तर ही फाईल सुद्धा मी डायरेक्टली घेतोय. आता तुम्हाला माहिती आहे कसं लिहितात, माहिती आहे का? ठीक आहे, सांगा तुम्ही कसं लिहायचं. नेम काय लिहिणार, इन्स्टॉल मल्टिपल आयटम्स और मल्टिपल पॅकेजेस. ठीक आहे, मल्टिपल पॅकेजेस. देन त्यानंतर काय लिहितो आपण इथे, काय लिहितोय पटापट सांगा. होस्ट लिहितो. होस्ट लिहिल्यानंतर ऑल लिहिल्यानंतर ऑनलाईन वाले अनम्यूट ठेवा आणि मला सांगा पटापट. होस्ट नंतर प्रमोद, आनंद, प्रतीक्षा, लीना. काय लिहितो इथे, काय लिहितो आपण, काय रे बाबा तुम्ही नाही सांगणार. टास्क लिहिणार, डबल हे देणार, इथे नेम लिहिणार. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. जे काही करायचं आहे ते आपण इथे करू शकतो. मी डायरेक्टली काय करतोय, एक्झाम्पल घेतोय, लूप मध्ये कॉपी आणि हिअर. ओके. आता बघा इथे काय केलंय मी, एवढ्या टर्म्स तर आपण लिहितोय. ठीक आहे. देन त्यानंतर प्रिंट लिस्ट. काय करायचंय मला, लिस्ट. मला प्रत्येक वेळेस काय करायचंय, मला ऍपल पण प्रिंट करायचं आहे, मला बनाना पण प्रिंट करायचं आहे, मला मँगो पण प्रिंट करायचं आहे. ओके. तर मी काय लिहिलेलं आहे, लूप. दिसतंय इथे. तर हा लूप काय करेल, या टास्कला 3 न परफॉर्म करेल. कळलं का? सर्वात आधी इथे काय दिलेलं आहे, आयटम. तर या लूप मध्ये ज्या पण व्हॅल्यूज तुम्ही देणार, या लूप मध्ये ज्या पण व्हॅल्यूज तुम्ही पास करता आहात त्या व्हॅल्यूजला ऍज अ व्हेरिएबल कन्सिडर केलं जातं. आणि तो व्हेरिएबल म्हणजे कोणता व्हेरिएबल, आयटम. कोणता व्हेरिएबल असेल, आयटम. तर जोपर्यंत ही लिस्ट कंप्लीट होत नाही तोपर्यंत हा टास्क परफॉर्म होत राहणार. कळलं काय होतं इथे? ठीक आहे. तर बघा सर्वात आधी काय होईल, हा टास्क परफॉर्म व्हायला सुरुवात होईल. आयटम मध्ये इथे काय दिसेल, त्याला हा व्हेरिएबल आहे. तर हा कुठे चेक करणार, लूप मध्ये चेक करणार. त्याला पहिल्यांदा काय मिळणार, ऍपल तो प्रिंट करणार. देन अगेन लूप आहे इथे. देन आयटम मध्ये काय दिसतंय, बनाना. देन बनाना प्रिंट करणार. देन लूप मध्ये आणखी काय दिसतंय, मँगो प्रिंट करणार. देन त्यानंतर त्याला काय दिसतंय का, नाही, म्हणजे टास्क कंप्लीटेड. सिमिलरली तुम्हाला काही गोष्टी इन्स्टॉल करायच्या आहे, तर इथे बघा यम आपण यूज करू. यमच्या ऐवजी ना पॅकेज यूज करू आपण, कारण आपला कोणता आहे, उबंतू आहे तिकडे. सो PACKEG पॅकेज. ठीक आहे. पॅकेज मॉड्यूल आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, माहिती आहे तुम्हाला पॅकेज कसा यूज करतात. या पद्धतीने नेम, स्टेट अँड देन आपण ते बाकी कंडिशन्स बघितल्या होत्या, त्याचं काही आपल्याला करायचं नाही. सो नेम, इथे स्टेट पण तुम्ही ठेवू शकता, स्टेट, लेटेस्ट, जे काही. ठीक आहे. हा, तर आयटम मध्ये काय दिसतंय, आयटम हा व्हेरिएबल आहे. ओके. कोणाला कन्सिडर करतो तो, या लूप मध्ये जे काही अवेलेबल आहे त्या सर्वांना. तर फर्स्ट टाइम सर्वात आधी तो काय करेल, आयटम पहिले कुठे जाणार, विम दिसतंय त्याला, तो चेक करणार, प्रिंट करणार, इन्स्टॉल करणार. देन अगेन हा टास्क परफॉर्म होईल. आयटम मध्ये कोणतं दिसतंय, wget. देन त्यानंतर HTTPD. तर HTTPD च्या जागी आपण काय ठेवणार, Apache 2. ठीक आहे. तर टास्क समजलं काय केलंय आपण इथे, लूप कशा पद्धतीने काम करणार ते समजतंय. ठीक आहे. याला आपण परफॉर्म करून बघू. ऑनलाईन मध्ये अनम्यूट युअरसेल्फ अँड टॉक विथ मी. सांगा मला काय इश्यू आहे. ठीक आहे. सो परफॉर्म करून बघतोय आपण. ऍड झालेला आहे. कमिट टॅग्स तर आपण बघितलं. आता काय केलंय आपण, लूप बघतोय.
काही कठीण आहे का इथे? आपला जावाचा लूप आहे का हा? इफ एल्स वाला नाहीये. वेन कंडिशन वाला आहे का? नाहीये. हा एकदम नॉर्मलचा लूप आहे. काय लिहिलंय? फक्त लिस्ट. काय लिहिलंय पण इथे? लिस्ट. तर मल्टिपल आयटम्स तो परफॉर्म करत जाणार, लिस्ट करत एक्झिक्यूट करत जाणार. देन पुश. कळलं का? आठवलं का सगळं? हा आदित्य? हो ना, किती टाइम लागणार? ठीक आहे, ते थोडंसं स्टॉप झालेलं आहे, तर मी इथे पुल करायची कोशिश करून बघतो. झालं असेल तर आपल्याकडे इकडे येऊन जाईल. हां, आलेली आहे फाईल इथे का? हां, ओके, झालंय कम्प्लीट. सर याला कम्प्लीट करून बघू. आता काय करतो आपण? एन्सिबल प्लेबुक आणि फाईलचा नाव, टॅग्स वगैरे आपल्याला नाही लिहायची आता सध्या. काय करणार? लूप, एन्सिबल लूप, एंटर. बघा परफॉर्म व्हायला सुरू झाला. गॅदरिंग फॅक्ट्स पहिल्यांदा टास्क परफॉर्म केला. डब्ल्यू गेट मध्ये बघा इन्स्टॉलेशन वाला पण टास्क परफॉर्म केला. बघा लिस्ट मध्ये काय केलंय त्यांनी? सर्वात आधी प्रिंट केलंय आयटम. कन्सिडर कोणाला केलंय? ऍपलला. दुसऱ्यांदा आयटम कोणाला कन्सिडर केलंय? बनाना. तिसऱ्यांदा कोणाला कन्सिडर केलंय? मँगो. तर ही लिस्ट जोपर्यंत अवेलेबल आहे तोपर्यंत तो आयटम म्हणून तिथले व्हेरिएबल कन्सिडर करणार आणि देन त्यानंतर त्यांना प्रिंट करत येणार. इथे लूप वाला कॉन्सेप्ट समजला. तर इथे पण बघा काय झालंय? आयटम विडगेट आहे, विम आहे का? विम इन्स्टॉल्ड आहे ऑलरेडी. जर नसता तर त्याने इन्स्टॉल केला असता. इन्स्टॉल ऑलरेडी आहे, त्याला ते दिसत आहे, तर तो परत करणार का? नाही करणार. तर त्यामुळे त्यांनी ग्रीन दाखवलेलं आहे. देन त्यानंतर डब्ल्यू गेट पण इन्स्टॉल आहे, तो परत करणार का? नाही. अपाचे 2 आहे, परत करणार का? नाही. एक टास्क तुम्ही ऍड करा इथे. ठीक आहे. अपाचे 2 झाल्यानंतर इथे हायफन एनजीनेक्स टाका. एनजीनेक्स. ठीक आहे. याला अगेन ट्राय करून बघा. तर तो काय करेल? इन्स्टॉल करेल. समजलं ना काय होणार आहे? ठीक आहे. तर इथे कोणाला काही इश्यू आहे का सांगा. आज आपण एवढंच बघतोय. आहे का कोणाला काही इश्यू? आनंद, लीना, मयुरी समजलंय? आनंद, हो सर. लीना, समजले सर. निकिता, प्रमोद, प्रतीक्षा. Yes. ओके. ऋषिकेश, योगिता. यस सर, समजलं. समजलं सर. ओके, गुड. काही कठीण नाही आहे, फक्त थोडी प्रॅक्टिस करायची आहे, बाकी सगळं होऊन जातं. सी आता तो स्टॉप झालाय. आता काय करेल तो? एनजीनेक्स दिसतंय का त्याला? नाही. तर एनजीनेक्स तो आता इन्स्टॉल करेल. आपण पॅकेज मॉड्यूल यूज केलेलं आहे, तर तो त्याला ते पण यम वगैरे त्यामध्ये पण तो स्वतःहून डिसाईड करेल. सी चेंज दिसतोय? एनजीनेक्स ऍडेड आहे. क्लिअर झालं? तर लूप समजलाय? तर अशा मल्टिपल टर्म्स तुम्ही ऍट अ टाइम करू शकता. ओके, सो इथे थांबूया आपण. काय काय बघितलं सांगा.